शेतकरी मित्रांनो, सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। आज आहे 13 जून 2024 गुरुवार। आजपासून पुढील 48 तास राज्यात मोठ्या वादळी वाऱ्यासह भयंकर पावसाचा इशारा देण्यात आला आहे। तर मित्रांनो, जाणून घेऊया आजचा हवामान अंदाज। पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब अवश्य करा। मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता आज सर्वाधिक पावसाचा जोर आपल्याला लगेच दुपारनंतर आणि रात्री महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर त्यासोबतच नगर जिल्ह्यात मोठा विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह पाऊस आज रात्रीपर्यंत झालेला पाहायला मिळेल। तसेच कोकणात देखील मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई-विरार, वलसाड या सर्वत्र कोकणाच्या पट्ट्यामध्ये तसेच आज दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे। हा पाऊस पुढील 48 तासांपर्यंत कोकणातील बहुतांश भागांमध्ये कायम राहू शकतो। तसेच उत्तर महाराष्ट्रात पहिले स्थान नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड या सर्वत्र परिसराला देखील आजपासून पुढील 24 तास पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे। तरी या भागातील शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा। तर मित्रांनो, विदर्भात आणि मराठवाड्यात पाहायचे झाले तर एकंदरीत सर्वच मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या परिसराला आज आणि उद्या देखील मोठ्या मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। तसेच विदर्भातील काही भागात मात्र पावसाचा जोर जास्त राहील तर काही परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो। यामध्ये बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, वाशिमच्या परिसराला जोरदार पावसाचा इशारा आहे। तर अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज रात्री आणि उद्या देखील झालेला पाहायला मिळू शकतो। तर मित्रांनो, ही होती हवामानाची छोटीशी अपडेट। आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा। व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।